ची अपडेट समोर येते। VSR व्हेंचर्सची डीजीसीए कडून चौकशी केली जाणार आहे। VSR व्हेंचर्सची डीजीसीए कडून चौकशी केली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। VSR व्हेंचर्सची डीजीसीए कडून चौकशी केली जाणार आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। अगदी काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता। त्यानंतर VSR व्हेंचर्सची आता डीजीसीए कडून चौकशी केली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट समोर येते। या प्रकरणामध्ये आता अजून काय खुलासे होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान हे प्रकरण CID कडे देखील सोपवलं जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती। त्यानंतर VSR व्हेंचर्सची डीजीसीए कडून देखील चौकशी केली जाणार आहे। ही महत्त्वाची अपडेट समोर येते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अजित पवारांच्या अपघातावेळी VSR व्हेंचर्सची डीजीसीए कडून चौकशी केली जाणार आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? निश्चित आपण बघू शकतो की 28 जानेवारी रोजी अजित पवारांचं अपघाती निधन झालं होतं। ज्या विमानाने परत अजित पवार यांनी बारामतीच्या दिशेने प्रवास केला होता, त्याच VSR व्हेंचर्सच्या जे कंपनीचं विमान आहे त्याचं विशेष ऑडिटचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। लिअरजेट 45 XR या विमानाने मुंबईतून ते बारामतीला येणार होते, मात्र बारामती विमानतळाच्या लँडिंग होण्यापूर्वीच त्यांच्या विमान जे आहे ते कोसळलं आणि त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता या संपूर्ण प्रकरणाचं ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नेमकं कुठल्या परिस्थितीत या ऍक्सिडेंटचा अहवाल आहे तो देखील समोर आणला जाणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुद्धा वेग येण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल अक्षय। तर 15 फेब्रुवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।